ठाण्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी आणि ठाणेकरांसाठी हा कार्यक्रम जो 5 तारखेचा आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा होतोय, त्यामुळे खूप सगळीकडेच आनंद आहे, एक उत्साह आहे आणि सगळ्यांमध्ये मोदी साहेबांचं स्वागत जल्लोषात उत्स्फूर्त आणि या सभेला अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे ही सभा, हा कार्यक्रम रेकॉर्ड ब्रेक होईल। याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मग इतर प्रकल्प जे आहेत, मेट्रोचे प्रकल्प आहेत, महापालिका भवन आहे, बायपास रस्ते आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर हजारो कोटींचे प्रकल्प, त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे, लोकार्पण आहे आणि त्यामुळे एक सगळ्यांमध्ये उत्साह आहे आणि ठाण्याला येत आहेत मोदीजी। ही ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे आणि ठाणेकरांसाठी आनंदही आहे आणि म्हणून ठाणा आणि जे काही बाळासाहेब दिघे साहेब हे जे काही नातं आहे, ठाणा आणि शिवसेना हे समीकरण, ठाणा आणि शिवसेना भाजपा युती हे समीकरण, आता आमची महायुती आहे, आता 3 पक्ष आहेत आणि त्यामुळे ठाण्याचा जो काही एक महत्व ठाण्याचं आहे आणि जे आता ठाण्यामध्ये आपण ठाणं बदलतं ठाणं, ह्या सगळ्या गोष्टी, होणारा विकास, मेन मेट्रो, त्याला इंटरनल मेट्रोची जोड, मोठे रस्ते, फ्लायओव्हर होत आहेत, हे असे अनेक प्रकल्प जे आहेत हे ठाण्यामध्ये होत आहेत। ठाण्यामध्ये एक ग्रीनरी मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून या धर्तीवर मोदीजी ठाण्यामध्ये येत आहेत आणि आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तोही आनंद आहे आणि ही जी मेट्रो आहे ती पण केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आहे। त्यामुळे एक सगळीकडे एक आनंदाचा उत्सव आहे, नवरात्री आहे, दुर्गे मातेचा जागर आहे आणि त्यामुळे हा जो मोदी साहेबांचा हा कार्यक्रम, ही सभा जी आहे, ही ठाण्याला एक महत्व प्राप्त करून देणारी। ठाणं हे देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही, कारण मोदीजी हे आदरणीय प्रधानमंत्री हे देशात नाही जगभरामध्ये नंबर 1 चे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे ते ठाण्यात येत आहेत, त्याच्यापेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो आणि त्यामुळे ठाण्याला देखील यामुळे महत्व प्राप्त होईल। ठाणे देखील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक सर्वांच्या देशात ठाणं, जगात ठाणं, अशा प्रकारचं एक वातावरण आणि नक्कीच मोदीजी आल्यानंतर हे कार्यक्रम, जे उपक्रम जे आहे ते सुरू होतील आणि त्यामध्ये ठाण्याच्या विकासामध्ये अधिक भर पडेल आणि ठाण्याच्या विकासाच्या काय म्हणतो एक मानाचा तुरा फोगला जाईल। ते ठाणे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिक पण जपण्याचा आपण प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये 4 चांद लागतील एवढंच। सर, नियोजन संदर्भात काही विशेष निर्देश संबंधित अधिकारी किंवा इतर लोकांना? नियोजन बघा, सगळे पूर्ण सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी सगळे इथे आपल्याला कामाला लागलेले आहेत। नियोजनामध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही, कारण प्रधानमंत्री महोदयांचा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळी काळजी आम्ही आणि आमची सर्व टीम घेतो। रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटतील आणि पुढे मोदी साहेबच याचा रेकॉर्ड तोडू शकतो, अशा प्रकारची मोठी भूतो न भविष्यतो अशा प्रकारची ही सभा आणि अशा प्रकारचा हा लोकार्पणाचा, भूमिपूजनाचा कार्यक्रम। सर, सामान्य जनतेला येणार किंवा सर्व सामान्य जनतेला काही निर्देश देणार? सामान्य जनता निर्देश म्हणजे आपण फक्त शिस्तीचं पालन केलं पाहिजे, या ठिकाणी येताना आणि जाताना सुरक्षेचे सर्व उपाय, त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या ठाण्यामध्ये
मोदीजी येत आहेत हा आपला अभिमान आहे आणि मग प्रत्येकाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाच्या सगळ्या त्याचं पालन केलं पाहिजे आणि एक शिस्तप्रिय ठाणेकर हे दाखवलं पाहिजे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का दौरा ठाणे में 5 तारीख को है, दोपहर को 3 बजे आने वाले हो. ये हमारे लिए सौभाग्य की बात है कि आदरणीय प्रधानमंत्री जो देश में नहीं पूरी दुनिया में नंबर 1 के लोकप्रिय है और ऐसे व्यक्तिमत्व आदरणीय प्रधानमंत्री जी थाने में आ रहे, ये हमारे थाने का गौरव है, थाने वासियों का गौरव है, थाने जिले का गौरव है. और इसलिए जो आज थाने बदल रहे, थाना बदल रहा है, थाने में विकास हो रहा है, मेन मेट्रो आ रही है, इंटरनल मेट्रो आ रही है, कई बाईपास रोड हो रहे हैं, कई प्रकल्प यहाँ पर हो रहे हैं और इसका शुभारंभ ये बोरीवली टनल, थाने बोरीवली टनल हो रहा है जो 1 घंटे लगते हैं उसको 10 मिनट में पार करेंगे. ये जो बाईपास रोड है मुंबई से डायरेक्ट फाउंटेन तक वो हो रहा है. ये काफी जो लोगों के लिए जो फायदेमंद ये ट्रैफिक के बारे में हो या विकास के बारे में हो, ये सभी प्रकल्प जो है इसका भूमि पूजन होने जा रहा है और इससे निश्चित रूप से थाने के विकास में 4 चांद लगेंगे क्योंकि केंद्र सरकार भी काफी सहयोग कर रही है. आज ही जो निर्णय लिया है पूरे महाराष्ट्र मराठी भाषा के लिए, मराठी भाषा को अभिजात दर्जा देने का काम किया है. इसके लिए भी मैंने इससे पहले आदरणीय मोदी जी का और अमित भाई जी और हमारे जो मंत्री सांस्कृतिक मंत्री उनका भी मैंने स्वागत किया है और निश्चित रूप से वो भी आनंद है. नवरात्रि है उसका भी आनंद है और इस कार्यक्रम के माध्यम से थाने के विकास में 4 चांद लग जाएंगे और इसीलिए ये कार्यक्रम जो है ये भूतो न भविष्य तो सभी रिकॉर्ड तोड़ेगा क्योंकि आदरणीय प्रधानमंत्री जी यहाँ आ रहे हैं, ये हमारे लिए सौभाग्य की बात है. तो बड़ी संख्या में लोग आएंगे, जनता से लाखों की संख्या में लोग आएंगे और इसलिए थाने में ये पूरी ठाणेकर हमारे जो बहुत ही शिस्त प्रिय है और जो कार्यक्रम होता है वो बहुत ही डिसिप्लिन से होता है और सभी लोग दिखाएंगे कि इतने बड़े संख्या में लोग आने के बावजूद शांति से कार्यक्रम हो और मोदी जी निश्चित रूप से इस कार्यक्रम से खुश होंगे ऐसी उम्मीद है. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.